फ्रेंड्स, वेलकम टू माय द्विजा. बाळाच्या अंगावरती खूप सारे केस आहेत. म्हणजे आईनेच काहीतरी चुकीचं खाल्लं असेल, हे खरंय का? आणि बाळाच्या अंगावरचे केस काढण्यासाठी गव्हाच्या पिठाची गोळी किंवा बेसन हे वापरायला पाहिजे का? चला, हा प्रश्न आपल्या मम्मी आणि सासूच्या मनात येणारच नाहीये, पण तुमच्या मनात जर आला नसेल तर तो पक्का यायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर आपण डिटेलमध्ये या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. पहिली आणि महत्वाची गोष्ट, बाळाच्या पूर्ण अंगभर केस का असतात? बाळाच्या अंगावरती जे केस असतात त्याला आपण म्हणतो लेन्युगो. लेन्युगो म्हणजे काय? लेन्युगो म्हणजे बाळाच्या पूर्ण अंगावरती केसाचा एक पातळ लेयर तयार होतो. हा कधी तयार होतो? जेव्हा तुमचं बाळ तुमच्या पोटाच्या आतमध्ये 6व्या महिन्यात आहे, तेव्हा बाळाच्या पूर्ण बॉडीवरती एक पातळ केसांचा लेयर तयार होतो. हा केसांचा लेयर काय काम करतो? सो बाळाची जी स्किन असते ती ऍक्च्युली ही स्किन नसतेच. आतमध्ये एक ट्रान्सपरंट लेयर असतो आणि त्याच्यावरती ही वाली स्किन तयार होणार असते. पण तुम्हाला माहितीये की नाही की बाळ परमनंटली पाण्यात आहे. त्या पाण्यामुळे बाळाची जी स्किन असते ती खराब होऊ शकते, रिंकल्ड होऊ शकते, सडू शकते फॉर दॅट मॅटर. कारण 3 महिने शेवटी त्या पाण्यात राहायचंय. तर बाळाच्या डेव्हलपिंग स्किन वरती एक पातळ केसांचा लेयर तयार होतो, ज्याला म्हणतात लेन्युगो. त्या पातळ केसांच्या लेअरवरती एक मेणाचा कोट तयार होतो, ज्याला म्हणतात वर्निक्स. आता हा केसांचा कोट आणि हे जे वर्निक्स असतो मेणाचा कोट, हे दोन्ही मिळून बाळाला पोटाच्या आतमधल्या पाण्यापासून प्रोटेक्ट करतात. म्हणून तो केसांचा लेअर हा खूप जास्त महत्वाचा. विषयात तेवढाच केसांचा लेअर राहतो का? नो. तो पिल्लू जेव्हा पोटाच्या आतमध्ये असतो तेव्हा खूप साऱ्या केसांचा लेअर असतो. मग 8व्या महिन्यानंतर जवळजवळ 36th वीकच्या आसपास तुझ्या बाळाचा जो मेणाचा कोट आहे तो अजून थिक होतो, म्हणजे अजून जाड होतो आणि आतले जे केस असतात ते थोडेसे विरळ व्हायला लागतात. म्हणून तुम्ही बघाल जी पोरं प्रीमॅच्युअर जन्माला येतात, लाईक 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात, त्या बाळांच्या अंगावरती खूप जास्त केस असतात. कारण त्यांची एक नॅचरल प्रोसेस झालीच नाहीये जेव्हा नॅचरली केस गळून पडतात स्किनवरचे. पण जेव्हा तुमचं बाळ प्रॉपर ड्यू डेटच्या आसपास जन्माला येतं तर ते जेवढ्या केसांनी जन्माला आलंय ऑलरेडी ते अर्धे केस पडलेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, नैश्रामय बाळाच्या अंगावरती खूपच केस आहेत. बाळ आयुष्यभर तेवढे केस ठेवणार आहेत का? नाही. सायन्स असं म्हणतं 3 ते 8 महिन्याच्या मध्ये स्वतःहून भरपूर केस गळून जातात. नंबर 3, बाळाच्या स्किनवरती ओपन पोर्स असतात. म्हणून कोणत्याही पोर मधून खच 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 करून तुम्ही कधीही कोणतीही गोष्ट काढू नाही शकत. खूप सेन्सिटिव्ह स्किन असते बाळाची. तर आपल्याकडे पिठाची गोळी बनवली जाते आणि ती गोळी अशी घसा घासली जाते. तर बेसिकली काय होतं, एखाद्या चिकट गोष्टीवरती जेव्हा केस अडकतो किंवा चिटकतो, खच करून जर काढून काढलं तर तो निघून जातो. तुम्हाला सगळ्यांना आयब्रोज मध्ये जर तुम्ही कधी वॅक्सिंग ट्राय केलं असेल, तो जो इफेक्ट होतो खट खट, तसाच काहीसा इफेक्ट गोळीचा होतो. पण आयडियली बाळाच्या नाजूक स्किनसाठी ते अवॉइड केलं पाहिजे. त्यांनी रॅशेस होऊ शकतात, दुखू शकतं, म्हणून ते करू नये. दुसरी एक गोष्ट, खूप सारी लोक जे वापरतात बेसनाचं पीठ. तर बेसनाच्या पिठाचं उट्टण टाईप केलं जातं आणि मग ते लावलं जातं. आणि आपण जसं दिवाळीत किंवा सणासुदीला मळी उतरवतो, म्हणजे असं 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 उट्टण घासून सगळं टॅनिंग काढलं जातं, तशा प्रकारे बेसनाने मळी उतरवली जाते. पण बेसनचं पीठ हे खूप बाळांच्या अंगावरती रॅशेस क्रिएट करतं, खूप बाळांच्या अंगावरती लाल फोडी देतो. म्हणून बेसनचं पीठ ऍक्च्युली बाळाच्या आंघोळीसाठी वापरू नये. मग श्रेया, बाळाच्या आंघोळीसाठी घरच्या घरी उट्टण आपण कसं तयार करू शकतो? खूप सिंपलची गोष्ट आहे. जर तुम्हाला करता आली तर लगेच करा. मसूर डाळीचं पीठ, त्याच्यात दुधाची साय आणि दूध हे टाकून ठेवायचं थोडा वेळ आणि मग ते उट्टण म्हणून वापरायचं. किंवा दुसरं, ब्राऊन ब्रेड आणायचा, त्या ब्राऊन ब्रेडचे तुकडे करायचे, त्याच्यात साय टाकायची, थोडंसं मध टाकायचं आणि दूध टाकायचं. थोडा वेळ भिजलं की त्याला हाताने क्रश करायचं आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडंसं दूध टाकायचं. झालं, तुमचं ब्राऊन ब्रेडचं होममेड उट्टण तयार झालं, जे तुम्ही तुमच्या बाळासाठी वापरू शकता. तुमच्या बाळाच्या अंगावरती मस्त त्याने मसाज करू शकता आणि याचा तुम्हाला खूप जास्त उपयोग होऊ शकतो. तुम्ही हे दोन्ही उट्टण वापरा. नाही मला मार्केट बेस्ड काही वापरायचं असेल तर मायद्विजाचं जे बेबी उट्टण आहे ते तुम्ही सगळ्यांनी नक्कीच ट्राय करा. म्हणजे बाळाचं कॉम्प्लेक्शन, बाळ गोरं होणं, बाळाच्या अंगावरची केस, या सगळ्याला आम्हाला इतके सुंदर रिझल्ट आहेत. आणि आयुर्वेदिक MD डॉक्टर आपल्यासाठी ते उट्टण बनवतात.
आणि ते उट्टण पण आता पेटंटसाठी गेलेलं आहे, त्यामुळे ते खूप जास्त फायदेशीर असू शकतं. म्हणून तुम्ही ते पर्टिक्युलर उट्टण नक्कीच ट्राय करू शकता. पण लक्षात ठेवा ऑल ऑफ यू, बाळाच्या अंगावरती बेसनने घासून अंगावरचे केस काढायचे नाहीत. याचा बाळाला फायदा सोडून तुटवड्यात जास्त होतो, म्हणून लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला असे तुमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं पाहिजे असतील आमच्याकडून, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा की तुम्हाला अजून कोणता असा न्यू टॉपिक आहे जो ऐकायला आवडेल. थँक्यू सो मच. बाय बाय.